मित्रांनो, विदर्भातील फेमस रोडगे आणि हे कसे बनतात, त्याकरता भाजी कशी बनवली जाते, त्या आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तसं जी बनवण्याची जी पद्धत आहे, तर ती आपण आजच्या व्हिडिओमधून शिकणार आहोत. कारण हे रोडगे बनवत असताना जे आपण नैसर्गिक पद्धत म्हणतो, त्या पद्धतीनुसार आपण बनवत असतो. आणि ही बनवत असताना याचं 5-6 लेयर जे आहेत, तर ते चपात्याचे छोटे छोटे गोळे करून तो बनवला जातो. आणि त्यामध्ये मग ती बनवण्याची पद्धत कशी आहे आणि ह्या गवाऱ्याचा जो आर असतो, तर तो जमीनमध्ये गड्डा खोदून तो आपण बनवतो. तेच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. आणि तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, ही रोडगी बनवण्याची जी पद्धत आहे, तर ती विदर्भामध्ये फेमस आहे. अशा पद्धतीनं ह्या आपण जे आहेत तर ते आकार चपात्याचे असे लहान मोठे करून घ्यायचे असतात. आणि त्यानंतर ह्या लेअर आहे, तर एका वरच्या साईडला तेल लावून ते बनवायचं आहे. कारण ह्या प्रत्येक साईडला वरून तेल लावल्यानंतर त्याच्या खालच्या वरच्या दोन्ही साईडला तेल येतं. आणि हे अशा पद्धतीनं बनवल्यानंतर मग त्याचं आपण गोल करताना त्यामधल्या ज्या लेअर आहेत तर त्या लेअरमध्ये जे आहे ते एअर गेली नाही पाहिजे, म्हणून शेवटचा भाग हा आपला अशा पद्धतीनं 5-7 ते आपण टाकू शकतो. आणि मग शेवटचा हा त्रिकोणी करून आपल्याला टाकायचा आहे. आणि जेणेकरून याच्या सगळ्या लेअर जे आहेत ते बनवत असताना पॅक झाल्या पाहिजे, त्यामधून जो आहे तो एअर निघली नाही पाहिजे. या पद्धतीने म्हणजे तो जो रोडगा बनतो तर त्यामध्ये मग तो छान असा, कारण तो आहारामध्ये भाजल्यानंतर तर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं जे आहे तर ते इतर डस्ट गेली नाही पाहिजे, ही काळजी या माध्यमातून घेतली जाते. आणि हे विदर्भातील फेमस डिश आहे. आपल्या इतर विभागामध्ये आपण बनवू शकता. तर अशा पद्धतीनं ही काळजी जर घेतली मित्रांनो, तर निश्चितपणे एक रोडगे आणि जे शेतामध्ये बनवल्या जातात, खास करून ते घरी बनवल्या जातात, परंतु शेतामध्ये जे आहे तर ते नैसर्गिक पद्धतीनं जेवण आपलं पारंपरिक जे आहे तर ते कसं बनतं, तर ते आजच्या व्हिडिओमधून आपण डिटेल सगळं जाणून घेणार आहोत. तर ह्याकरता आपल्याला असा गड्डा खोदून घ्यायचा आहे. आणि गोवऱ्या असे आपल्याला पेटवून घेतात. साईडला आपली वांग्याची भाजी, आलू वांग्याची भाजी यासाठी फेमस असते. त्यानंतर हे आपल्याला भाजायला रोडगे टाकायचे असतात. आणि त्यावरती मग शेवट आपल्याला अशा पद्धतीनं थोडी राख जी आहे गरम, तर ती सोडायची आहे. ते भाजायला मित्रांनो, त्यापूर्वी वांग्याची भाजी पूर्वीच बनवून पाहिजे, कारण हे जे रोडगे आहेत ते झाल्यानंतर गरमागरम ते छान लागतात. आणि जर असा हा पद्धतीनं आपण बनवलं तर निश्चितपणे त्याला फक्त भाजायला वेळ लागतो. 10-12 मिनटामध्ये ते होऊन जाते. पहिले एकदा आपल्याला कच्चं त्याला भाजून घ्यायचं आहे, मग पुन्हा भाजल्यानंतर त्यावरती आपण आहार टाकून घेऊन तो तसा एन्जॉय त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आता यासाठी लागणारी जी भाजी आहे मित्रांनो, तर सर्वप्रथम आलू वांग्याची भाजी आपण कांदा तो त्या ठिकाणी फ्राय करून घेतो आहे. आणि कांदा हा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मग इतर साहित्य आपल्याला आपल्या या फोडणीमध्ये टाकायचं आहे. कारण या डिशमधील जे आहे तर फेमस म्हणजे ती आपली भाजी जी आहे ती आलू वांग्याची भाजी. त्याकरिता कसे मसाले असतात विदर्भामध्ये, ती तर्रीबाज कशी बनवली जाते. यानंतर आपला हा अद्रक लसूण पेस्ट जो आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि तो टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे. आणि या ठिकाणी हा जो आहे त्यानंतर हा आपला जो आहे काळा कांदा जो आहे तो भाजून घेतला, तोही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हे आज जो आहे भाजी फोडणी देत असताना तो व्यवस्थित असावा, ही काळजी पण आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि खरं तर ही जी रोडगे पार्टी असते त्यामध्ये ही भाजीच फार महत्त्वाची आहे. आणि भाजी कशा पद्धतीनं बनवली जाते तर त्यानुसारच आपण या रोडग्याची चव असते. आणि जे असतं आपलं त्यानंतर साधं वरण, ते साधं आपलं म्हणजे साधं वरण जे आहे तुरीचं, तर ते आपण करतो. त्यानंतर हा आपला खोबऱ्याचा जो पेस्ट आहे मित्रांनो, तोही आपण टाकून घेतो आहे. आणि तो पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे अशा. आणि या भाजीमध्ये जे आहार आपला जो आहे त्यानंतर हे टमाटर आहे, टमाटर प्युरी आपण या ठिकाणी करून घेतली आहे, ती आपण टाकतो आहे. आणि ते टाकल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहे. तर ही भाजी बनवत असताना आपल्याला काळजी हीच घ्यायची आहे की आहार जो आहे तो जास्त नसला पाहिजे. कारण आपली भाजी मसाले न जळता आता आपलं तेल सुटायला सुरुवात झाली आहे, त्यानुसार मग आपले इतर घरगुती जे मसाले आहेत तर ते आपल्याला या भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या भाजीची जी चव आहे मित्रांनो तर ती छान आली पाहिजे. यानंतर जे आहे तर आपल्याला हळद या ठिकाणी आपण प्रमाणानुसार टाकून घेतो आहे. आणि हे अनुभवातूनच, ते एकदा अनुभव आला की ते आपण व्यवस्थित टाकतो. तर अशा पद्धतीनं ही हळद टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी मिक्स करायची. थोडा आपण कोथिंबीर पण यामध्ये टाकून घेतला आहे, कारण पहिलाही कोथिंबीर आपण टाकतो आणि त्यानंतर मग भाजी शिजल्यावर जनरली आपण कोथिंबीर या ठिकाणी टाकत असतो. आपण बघू शकता की आता आपला मसाला जो आहे तो
परिपूर्ण शिजायला तयार झालेला आहे. त्यानंतर हा मसाला आपला जो आहे धने पावडर आणि आपली चटणी आणि गरम मसाला तो आपण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. सर्व मसाला आपला मिक्स झाला आहे आणि आपली आता जो पहिला जो हे आहे मसाला तो देखील आपला शिजत आलेला आहे. ते आपलं पाणी म्हणजे ते तेल सुटल्यानंतर ते म्हणजे मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली की आपला तो म्हणजे मसाला एकंदरीत चविष्ट झाला आहे, तो शिजला आहे असं आपल्याला एकंदरीत लक्षात येतं. यानंतर आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेतो आहे आणि यानंतर मग आपलं हे धुवून घेतलेले आलू वांगे ते मित्रांनो आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे आणि पळी आपली जी आहे चम्मच तो फिरवत राहायचा आहे, जेणेकरून आपल्याला ह्या पीसेस जे आहे त्या पीसेसला सर्व मसाला आपला लागला पाहिजे. 2-3 मिनिट मित्रांनो आपल्याला या मसाल्यासोबतच ते होऊ द्यायचं आहे, कारण ते मसाले जळणार नाहीत. कारण आपला जे आलू वांग्याचे जे फोडी असतात ते पाण्यामध्येच असल्यामुळं तो मसालाही आपला जळत नाही. आणि जर आपल्याला थोडा जास्त आच असेल तर यावेळेला अर्धा ग्लास आपण पाणी त्यामध्ये गरम केलेलं असतं ते टाकू शकता किंवा थंडही असलं तेही टाकलं तरी चालेल. तर आपण आता बघू शकता की मसाला सर्व आपल्या पीसेसला व्यवस्थित जो आहे तो असा मिक्स झालेला आहे आणि मसाला व्यवस्थित छान असा सुगंध आतापासून यायला सुरुवात झालेली आहे. यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट असाच तो मसाल्यामध्ये एक 2 मिनटाच्या वर तो होऊ द्यायचा आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला आज थोडा कमीच करायचा आहे. तर अशा पद्धतीनं ह्या भाजीमधल्या ज्या आहे आपल्याला आता यानंतर आपण थोडं पाणी टाकून घेतो आहे 2 मिनिट झाल्यानंतर आणि मग पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करत आहोत, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो लागला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीनं ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहे भाजी बनवत असताना आपण देखील बनवू शकतो, परंतु या टिप्सकडे आपल्याला लक्ष देणं अतिशय म्हणजे गरजेचं असतं. त्यानंतर पुन्हा आपण थोडं पाणी यामध्ये टाकतो आहे आणि पुन्हा एकदा तो आपण सर्व पीसेस यामध्ये मिक्स करून घेतो आहे. तर अशा पद्धतीनं ह्या छोट्या छोट्या जरी बाबी असल्या तरी आपली भाजी व्यवस्थित बनण्यासाठी हे फार गरजेचं असतं. त्यानंतर आज थोडा आपण मोठा करून घेतला आहे आणि मग या भाजीचा जो मित्रांनो एकंदरीत जो सेंट आहे किंवा जी टेस्ट आहे तर ती निश्चितपणे छान येईल. आणि आपण मग आता पुन्हा एकदा सर्व मसाले फोडी ह्या सर्व मिक्स करून घेतो आहे. यानंतर आपण भाजीमध्ये थोडं या ठिकाणी मीठ टाकून घेतो आहे आणि पुन्हा आपण एकदा मीठ टाकल्यानंतर ते मिक्स करून घेतो आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी कोथिंबीर टाकतो आहे, कारण आपण पूर्वी सुद्धा कोथिंबीर टाकला होता आणि त्यानंतर पाणी टाकल्यानंतर आपण या ठिकाणी लास्टला पण एकंदरीत भाजी शिजल्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला गरजेनुसार जे आहे पाणी टाकून आपल्या भाजीमध्ये घ्यायचं आहे आणि मग छान असं मंद आचेवरती ही भाजी मित्रांनो आपल्याला होऊ द्यायची आहे. अशा पद्धतीनं ही रोडगे आणि आलू वांग्याची भाजी मित्रांनो एकदा बनवून बघा आणि याचा एन्जॉय शेतामध्ये घ्या. तर अशा पद्धतीने हे रोडगे आपण बनवून घ्या आणि रोडगे बनल्यानंतर निश्चितपणे मग आपल्याला करायला